न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त आज साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने श्रीराम चौक या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। गणेश पालवे मेजर, निवृत्त भाबड मेजर यांच्या हस्ते हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमास नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक बाळासाहेब पवार, लिटिल चॅम्प स्कूलच्या प्रीती गुलाटी मॅडम, तावरे अभिषेक खामकर, ओमकार जाधव, अंश कुडिया, दीपक जाधव, सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे, आकाश त्र्यंबके आणि परिसरातील नागरिक, माता भगिनी उपस्थित होते। यावेळी लिटिल चॅम्प स्कूलच्या बालचमूंनी देशभक्तीपर गीतांवर सुंदर असं नृत्य सादर केलं। मला आज इतका आनंद वाटतो की ह्या मुलांसारखा असा आनंद जगात कुठंच नाही। आज ह्या पालकांनी आणि यांच्या शिक्षकांनी ह्या मुलाला एवढ्या थंडीत घेऊन आले। खरं वाटतं की यांचं अगदी जोरात टाळ्याने एकदा त्यांचं स्वागत करा। कॉलेजचे मुलं झोपले असतील अजून, पण हे बघा ना मुलं किती यांच्यामध्ये देशप्रेम आहे, किती भाव आहे यांच्यामध्ये। यांच्यातनं पंतप्रधान, राष्ट्रपती, इंजिनियर, डॉक्टर किती मोठमोठाले यांचे पुढे कार्य होणार आहेत। अगोदर यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊ। आज आपला भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आहे। हा देशाचे दोन महत्त्वाचे मोठे सण आहेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे थोडक्यात म्हणजे इंग्रजांनी आपली साखरपुडा केला आणि 26 जानेवारी 1950ला आपलं भारताचं एक प्रकारे लग्न लागलं। खऱ्या अर्थाने आपल्याला 26 जानेवारीला आपली आंबेडकर साहेबांनी घटना बनवली। त्या घटनेच्याप्रमाणे आपल्या देशाचं आता काम सुरळीत चालू आहे। 75 वर्ष झाले। हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजाबरोबर 150 वर्ष लढावं लागलं आणि 4 दिवसापूर्वीची अगदी आनंदाची घटना, रामलल्ला पण आपल्या भारतात आले। 500 वर्ष झाले त्यांना, 500 वर्ष लागले त्यांना येण्यासाठी। आज देशामध्ये सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे आणि ह्या परत मी 26 जानेवारी प्रजासत्ताकाच्या आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।